ज्या महिलेला लोक रोज भिक्षा मागताना पाहायचे, तिच्या घरात मृत्यूनंतर सापडलं तब्बल 30 लाखांहून अधिकचं गूढ. ही गोष्ट ऐकून तुम्हालाही काही क्षण विश्वास बसणार नाही, पण ही वास्तविक घटना आहे कर्नाटकमधली. कर्नाटकच्या मांड्या परिसरात एक वृद्ध महिला राहत होती. नाव होतं हुर उन्नीसा. राहायला होतं फक्त 10 बाय 10 फुटाचं एक छोटंसं भाड्याचं घर. ना मोठं कुटुंब, ना स्वतःचं घर, ना कुणाचा आधार. आणि उदरनिर्वाह म्हणून काय, तर मशिदीबाहेर बसून भिक्षा मागायची. रोज सकाळी त्या मशिदीबाहेर बसायच्या, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून मिळणाऱ्या पैशातून आपला दिवस काढायच्या. स्थानिक लोकांसाठी उन्नीसा म्हणजे एक साधी, गरीब, एकटी, वृद्ध आणि निराधार महिला. पण या महिलेच्या घराच्या 4 भिंतीच्या आत नेमकं काय दडलं होतं याची कुणालाही कल्पना नव्हती. सुरुवातीपासून सांगायचं झालं तर उन्नीसा यांची एक बहीण होती. दोघी बहिणी अविवाहित होत्या. काही काळापूर्वीच बहिणीचाही मृत्यू झाला आणि त्यानंतर उन्नीसा अक्षरशः एकट्या पडल्या. कुटुंबियांची देखभाल नसल्यामुळे स्वतःचा खर्च भागवण्यासाठी त्यांना भिक्षा मागावी लागत होती. वय वाढत गेलं, आजार वाढत गेले आणि अखेर रविवारी उन्नीसा यांचा मृत्यू झाला. शेजाऱ्यांना ही बातमी कळाली. उन्नीसा यांचं कुटुंब जवळ नसल्यामुळे स्थानिकांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या अंत्यविधीची व्यवस्था केली. सगळं आटोपलं आणि त्यानंतर काही लोक उन्नीसा राहत असलेल्या त्या छोट्याशा घरात गेले. कदाचित त्यांना वाटलं असेल की घरात काही जुन्या वस्तू असतील, कपडे असतील, भांडी असतील. पण दरवाजा उघडताच सगळ्यांच्या नजरा एका कोपऱ्यात गेल्या. घराच्या आत अनेक गोण्या आणि बॅगा ठेवलेल्या होत्या. 1-2 नव्हे तर तब्बल 30 पेक्षा जास्त बॅगा. शेवटी उत्सुकतेपोटी त्यांनी एक बॅग उघडली आणि त्यात दिसला पैसा. दुसरी बॅग उघडली, त्यात पुन्हा पैसा. तिसरी बॅग उघडली, पुन्हा पैसा. आणि मग लक्षात आलं की त्या छोट्याशा घरात चक्क नोटांच्या आणि नाण्यांचा साठा होता. ज्या उन्नीसा यांना लोक रोज काही रुपये देऊन पुढे जायचे, त्याच उन्नीसा यांनी वर्षानुवर्ष असे पैसे जमा करून ठेवले होते. रविवारीच या पैशांपैकी जवळपास 8 ते 9 लाख रुपयांची मोजदाद करण्यात आली आहे. पण अजून तब्बल 20 बॅगांची मोजदाद बाकी आहे. म्हणजेच मोजदाद पूर्ण झाल्यावर हा आकडा किती मोठा असेल याचा विचार करा. स्थानिकांच्या माहितीनुसार ही रक्कम जवळपास 30 ते 40 लाख रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. पण आता इथे एक वेगळाच प्रश्न निर्माण होतोय. इतकी मोठी रक्कम उन्नीसा यांनी जमा कशी केली? त्या अनेक वर्षांपासून भीक मागत होत्या. दररोज थोडे थोडे पैसे मिळवायचे, काही रुपये, काही नाणी आणि कधी एक छोटी मोठी नोट. आणि कदाचित हे सगळं त्या खर्च न करता साठवत गेल्या. पण का, कोणासाठी? आणि इतका पैसा असूनही त्या छोट्याशा 10 बाय 10 फुटांच्या खोलीत का राहत होत्या? हा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडलाय. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात सापडलेल्या या पैशांमध्ये नोटांसोबत मोठ्या प्रमाणात नाणीही होते. म्हणजेच हा पैसा एका दिवसात किंवा एका रात्रीत जमा झालेला नसून अनेक वर्षांच्या बचतीचा परिणाम असल्याची शक्यता आहे. सध्या ही रोकड स्थानिक मशिदीच्या ताब्यात देण्यात आलेली आहे. मशीद समाजाच्या नेत्यांनी उन्नीसा यांच्या नातेवाईकांना त्यांच्या मृत्यूची माहिती देखील दिली आहे. आता उरलेल्या बॅगांची मोजदादही नातेवाईकांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. आणि त्यानंतर आणखी एक मोठा प्रश्न असा निर्माण होतोय की हा सगळा पैसा नेमका कोणाचा असणार आहे? उन्नीसा यांनी तो स्वतःच्या कष्टाने किंवा भीक मागून कमवलेला असेल, जमा केला असेल, तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यावर हक्क नेमका कोणाचा? नातेवाईकांचा की या पैशाबाबत प्रशासन काही वेगळाच निर्णय घेणार? याचं उत्तर पुढच्या प्रक्रियेत समोर येईलच. पण उन्नीसा यांची ही कहाणी आपल्याला एका वेगळ्याच विचारात टाकते. आपण अनेकदा एखाद्या व्यक्तीला फक्त दिसण्यावरून जज करतो. मशिदीबाहेर बसलेली एक वृद्ध महिला, हात पुढे करून काही पैसे मागणारी, आपल्या नजरेत ती फक्त एक भिक्षा मागणारी असते. पण तिच्या छोट्याशा घरात तिच्या संपूर्ण आयुष्याची कमाई दडलेली होती. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या पैशासाठी तिने कदाचित आयुष्यभर काटकसर केली. तो पैसा वापरण्याची संधीच तिला मिळाली नाहीये. आज तिच्या घरात पैसे आहेत, पण तो वापरण्यासाठी उन्नीसा नाहीत. घर आहे, गोण्या आहेत, बॅगा आहेत, नोटा आणि नाणी पण आहेत. पण ज्यांनी हे सगळं जमा केलं ती व्यक्ती मात्र कायमची निघून गेली आहे. कदाचित म्हणूनच उन्नीसाची ही कहाणी फक्त एका भिक्षा मागणाऱ्या महिलेच्या घरात लाखो रुपये सापडले एवढीच नाहीये, तर ही कहाणी आहे आयुष्यभर आपण काय जमवतो आणि शेवटी आपल्यासोबत काय जातं याचा विचार करायला लावणारी. कारण शेवटी पैसा आपण किती जमवला यापेक्षा तो जगताना किती उपयोगी पडला हे कदाचित जास्त महत्त्वाचं असतं. उन्नीसा यांच्या घरात सापडलेली रक्कम किती निघते, ती कोणाच्या वाट्याला जाते आणि या पैशाचं पुढे काय होतं हे पाहणं निश्चितच महत्त्वाचं असणार आहे. तर तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.